गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सातत्याने बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पण पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे आता महाराष्ट्राची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्यांनाच आता सुरक्षेची गरज पडणार आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बातमी आहे पुण्यातील. पुण्यात कोयता गँगची दहशत मागील काही दिवसापासून सुरू आहे. ही दहशत कमी व्हावी यासाठी गेले काही दिवसापासून पोलीस आयुक्त कडक कारवाई करत आहेत. थेट मोक्काची कारवाई करून देखील त्यांना कोयता गँगची दहशत संपवता आली नाही. पण आता तर कोयता गँगची दहशत इतकी वाढली आहे की आता पोलीसच कोयता गँगच्या रडारवर आले आहेत. वानवडी पोलीस स्टेशनच्या एका सहाय्यक पोलिसावर कोयता गँगकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोयता गँगमध्ये हे दोन्ही गुन्हेगार अल्पवयीन असून एक गुन्हेगार हा 18 वर्षाचा असून त्याच्यावर एकूण 20 गुन्हे दाखल आहेत, तर दुसरा गुन्हेगार हा 19 वर्षाचा आहे, त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही अल्पवयीन गुन्हेगारांना व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडलं असून त्यांच्यावर आता काय कारवाई होते याकडे सर्व